लोकमान्य नेता माननीय श्री लक्ष्मणजी हाके यांची फलटण येथे विशेष उपस्थिती राहिली। त्यांनी डॉक्टर बी.के. यादव यांच्या कार्यालयात ओबीसी चळवळीतील कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन आंदोलनाच्या पुढील नियोजनावर सविस्तर चर्चा केली। यावेळी त्यांनी स्पष्ट केले की समाज हितासाठी व न्याय मिळविण्यासाठी येत्या काळात आंदोलनाची तीव्रता अधिक वाढवावी लागणार आहे। तसेच फलटण या ठिकाणी लवकरच ओबीसीच्या मेळाव्याची तारीख कळवू असे सांगितले। कार्यकर्त्यांनी एकात्मतेने पुढे येऊन संघटित पद्धतीने आंदोलनाला नवीन उंचीवर नेण्याचे संकल्प व्यक्त केले। ओबीसी बांधव या मीटिंगला बहुसंख्येने उपस्थित होते। याशिवाय माननीय लक्ष्मण हाके साहेब यांनी लोकमान्य हॉस्पिटलला धावती भेट दिली। त्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाशी चर्चा करत रुग्णसेवा व व्यवस्थापन याबाबत अधिक माहिती घेतली आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। क्रांती सूर्य न्यूज सातारा। आज मी डॉक्टर यादव यांच्या हॉस्पिटलमध्ये फलटण शहरामध्ये आहे। फलटण, नीरा, लोणंद, बारामती, मानखटाव, माळशिरस, इकडं पारगाव खंडाळा, इकडं सासवड या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील एक सर्वात मोठा बारामतीनंतर मेळावा करण्याचं आज खरं तर सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यामध्ये आहे। पण या परिसरामधला एक मेळावा व्हावा आणि त्या दृष्टिकोनातून आपली ओबीसीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून ओबीसीच्या न्याय हक्काच्या प्रश्नावरती लढा देणारे, चळवळ करणारे आणि डॉक्टर यादव यांच्या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आणि इथली तारीख लवकरात लवकर फायनल व्हावी आणि पश्चिम महाराष्ट्रामधला सर्वात मोठा मेळावा म्हणून फलटणचा मेळावा व्हावा एवढी अपेक्षा या मी डॉक्टर यादव यांच्या साक्षीनं, आमची सगळी मंडळी आहेत चळवळीमध्ये, यांच्या साक्षीनं मी इथं या भावना व्यक्त करतो आणि लवकरात अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या